अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर पुढच्या सामन्याकडे वळतोय. कार्तिक इलेवणे मोरवाई या दरम्यान या ठिकाणी डॉक्टर संदीप म्हात्रे यांचे चिरंजीव एक सुप्रसिद्ध तबलावादक आराध्य म्हात्रे वय वर्ष 12 या ठिकाणी आले आहेत आणि त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकूया या स्पर्धेच्या माध्यमातून. चेंड्रे करंडाक 2025 ही रजनी क्रिकेट स्पर्धा याचं ब्रीद वाक्य चेंड्रे गावासाठी गावाच्या एकेसाठी हे मला खूप आवडलं आहे. आणि त्याचबरोबर मला अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा खूप आवडतात कारण मी एक स्वतः क्रिकेटपटू आहे. धन्यवाद. धन्यवाद आराध्य म्हात्रे. तर हे अशा प्रकारची मनोगत आपल्याला संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॅलो मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून सांगेन, हा आराध्य म्हात्रे आहे ना, हा आपले सुप्रसिद्ध समालोचक यांचा नातू आहे. त्यामुळे त्याचप्रमाणे त्यांनी ज्या पद्धतीने माईकवर आपलं मनोगत व्यक्त केले की समजून जातं की आपले आजोबा कसे आहेत आणि आपला नातू काय. ओव्हर टू कॉमॉक्स. धन्यवाद सुभाष वेळे सर. तर पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करूया आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धाकडे आपण वळूया. आज IPL सुरू झाले. हे खूप योगदान आहे आपल्या सर्वांसाठी. तर इथे आपण पाहतात रस्त्यावर ज्या गाड्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत ह्या गाड्या जरा पार्किंग क्षेत्रामध्ये जिथे तुम्ही घेऊन जा ही तुम्हाला नम्र विनंती करण्यात येते आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं ते अर्थातच अथर्वजी दादा पाटील आहेत, वैभव दादा पालकर आहेत, आकाशजी पडवळ, जिगरजी पटेल, मृणालजी माळी, अजयजी लिगम आणि त्यांचे सर्व सहकारी अनिलजी, आडनाव काय, अनिल दादा, या सर्वांचं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि हे जे प्रेरणास्थळ जो तुम्ही पाहिलं तर अर्थातच माझ्या बाजूला उपस्थित डॉक्टर राजेंद्र चांदुरकर सर बालरोग तज्ज्ञ आहेत. अर्थात डॉक्टरांबद्दल मी मगाशी म्हणालो होतो की डॉक्टर आपल्याला असं वाटतं की खूप चांगलं योगदान आहे, असं नाही आहे मंडळी. कारण रात्री अपरात्री आपल्याला पाहायला मिळतात, अनेक ऑपरेशन असतात, त्यावेळी त्यांना झोप मिळत नाही आहे, नाही कंपल्सरी सुट्टी नसते. आपण सर्व नोकरी करतो तेव्हा आपल्या शनिवारीवर सुट्ट्या मिळतात, पण डॉक्टर्स मंडळीने कधी सुट्टी मिळत नाही. कारण मी एका डॉक्टरचा निश्चितच वडील आहे, त्यामुळे मला कल्पना या गोष्टीची निश्चित आहे आणि चांदोरकर स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ते खूप चांगलं योगदान, पण अलिबाग तालुक्यातले बालरोग तज्ज्ञ म्हणून खूप चांगलं योगदान, म्हणून चांदोरकर सरांचं खूप चांगलं योगदान, त्यांचा आभार व्यक्त करूया. आणि वळूया मैदानाकडे. कार्तिक इलेव्हन आणि मरुई या दोन संघामध्ये. मरुई संघाचे यश खेळण्यासाठी तयार आहे. पुन्हा एकदा एक छोटासा यष्टीषक आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचं नाव आम्हाला माहिती नाही. आदर्श, क्या बात आहे. मागाशी अन्वेष, आता आदर्श. म्हणजे हे चेंडरे आहे, चेंडऱ्यामध्ये क्रिकेटला कुठेही केवळ आम्ही बैलगाडी शर्यतींकडे लक्ष जास्त देत नाही तर आम्ही क्रिकेट देखील चांगलं करतो, अभ्यासामध्ये खूप चांगलं योगदान असतं. तर या ठिकाणी पुन्हा एकदा हा चेंडू, खूप चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर आहे. बॉलरचं नाव सांगा. गोलंदाज पुन्हा एकदा सुंदर चेंडू. पाच इतकं सुंदर यष्टेशन तुम्हाला पाहायला मिळतंय. यश यश आणि भूषण पाटील. जबरदस्त फटका, चेंडू जातोय लॉंग ऑनला, येतो सीमा पार चौकात. एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं होतं मिड विकेटला, ज्याने हवेत उडी घेतली आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं. आणि या ठिकाणी आपण बघतात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. चेक सर, एक मिनिट थांबवतोय. अर्थात यानंतर होणारा सामना आराध्य फायटर्स वर्सेस सॉरी एक धाव घोषित. येस, बाईच्या माध्यमातून या धावा आल्यात. क्रिकेटमध्ये खरं तर धावा येणं महत्वाच्या, धावा कशा येतात त्याला अर्थ नसतं. धावपलकार वाढती धावसंख्या धावपलकाला आकार देते. वडिया मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून यावी कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. चेंडूला अडवतोय. एका चेंडूला दोन फलंदाज आणि इथे मात्र फलंदाज धावचीत, याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या.
यानंतरची पुढची लढत आहे नाईट रायडर्स विरुद्ध डायमंड्स सायरा डायमंड्स या दोन्ही संघाच्या संघनायकाने कृपया त्वरित उपस्थित राहायचं आहे. नाईट रायडर्स आणि सिराज डायमंड्स. गोलंदाजचं नाव सांगा. साहिराज गोलंदाज आहे. पहिला गोलंदाज सांगा. पहिला गोलंदाज कोण होता? नितीन माळी. आणि अंतर रितेश गोलंदाज आहे. हॅलो हॅलो नितेश मित्र हो- गोलंदाज आहे. एक मिनिट सर. मित्र हो, एक एक प्रतिनिधी द्या ना प्लीज प्लीज प्लीज. धावा धावपकर आल्या 7. पुढचा चेंडू इथे गोलंदाज दिशेने. गोलंदाज नितीन आहे आपल्या बॉलिंग वर्कर. हॅलो. यष्टीच्या अगदीच जवळ आपण पाहिलं एक छोटासा मुलगा या ठिकाणी सुंदर चेंडू पायाला आदळतोय. कोणती धाव येत नाहीये. धावपलकर स्थिर आहे 7. कंजूस गोलंदाजी. इथे मात्र आपण पाहतात कव्हर ड्राईव्हला एक सुंदर स्क्वेअर कट. चेंडू सीमारेषेपुढे कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी. सुंदर फटका पाहायला मिळाला तो फलंदाज यावी यशच्या माध्यमातून. सायराज डायनामोज आणि पी स्क्वेअर केनाईट रायडर्स यांच्यामध्ये पुढचा सामना असेल तर नाणेफेकीसाठी यायच्या दरम्यान सुपर एकदा कव्हरला सुरेख क्षेत्रेशन इथे पाहायला मिळालं. 1 धावीचे योगदान. षटक क्रमांक दुसरं 12 धावता आपलकर आहेत. यावी मिड विकेट आणि वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये ओव्हर थ्रो पण बॅकअपला एक सुरेख क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रसाद त्यांनी चेंडूला अडवला आणि मात्र 1 धावीचं योगदान इथे मिळालं. धावपलकर धावा आहे 13. क्रिकेटमध्ये खरं तर चला पुढची नाणेफेक करण्यासाठी या. चौकार लॉंग ऑफ च्या मधून आलेला एक सुंदर फटका चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 षटकं समाप्त झाली. 17 धावा धावपलकर इथे पाहायला मिळाल्या. प्रथम फलंदाजी करताना मोरवई या संघाच्या कार्तिक इलेवन या संघा विरोधात. गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अर्थातच पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 10. थोडंसं दुसरे षटक मागडे षटक ठरलं. अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकाने पाहूया मोरवई संघाचे किती फलंदाज या ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न करतात. गोलंदाजीमध्ये बदल होईल. शेवटचे षटक हाणामारीचे षटक आहे. रुपेश गोलंदाज या ठिकाणी येतोय. 17 धावा धावपलकावर आहेत. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने आणि समोर फलंदाज रोहन. पहिला चेंडू डावखरा गोलंदाज आहे या ठिकाणी मात्र घोषित क्षेत्र अर्थात शॉर्टकॉर पॉईंटला 1 धावेचे योगदान इथे मिळेल. 1 धावेचे योगदान संघाला एकूण धावपलकात वाढ होईल 18. बिनबाद 18 अतिशय 1 बाद 18 धावपलकात धावल्याकडे भूषण बाद झाला होता. पुढचा चेंडू यावी स्लोअर वन चेंडू इथे मात्र धाव घेण्याचे प्रयत्न केले. यष्टेशाने चेंडू फेकला गोलच्या दिशेने फलंदाज इथे मात्र धावचीच्या रूपाने रोहनची खेळी मात्र इथे समाप्त. अतिघाई संकटात नेहमी मुंबई पुणे एक्सप्रेस किंवा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवर आपण नेहमी पोर्ड पाहायला मिळतो. आणि क्रिकेटमध्ये नेहमी आम्ही असं म्हणतो की दोन्ही खेळाडूमध्ये या ठिकाणी समन्वय आवश्यक असतं. जसं कुटुंबामध्ये पती आणि पत्नी यांच्यामध्ये समन्वय अतिशय चांगला असला, ताळमेळ चांगला असला की संसाराची रहाटगडगं अतिशय वेगाने पुढे सरकतं असं म्हणतात. तसं अगदी क्रिकेटमध्ये असतं. दरम्यान सोयीचा इशारा येतोय. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू सोयर. पंचांच्या हात जमिनीला समांतर. धावा येतात अवांतर. 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 19 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज आणखीन एक दुसरा फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानातून बाहेर. 19 धावसंख्येवर आणखीन एक फलंदाज गमावले. आतापर्यंत एकूण 2 फलंदाज 3 फलंदाज गमावले. ते मोरवई संघाने. कार्तिक इलेवन संघाची चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. चेंडेकर 2025 मगाशी आराध्य म्हात्रे यांनी सांगितलं की चेंडरे गावासाठी आणि गावाच्या एकीसाठी क्रिकेट स्पर्धा मला खूप आवडते कारण मी देखील एक चांगला क्रिकेटपटू आहे.
हे त्यांनी सांगितलं ते मायबाप क्रिकेट रसिकांसाठी. वळूया आपण मैदानाकडे. यावेळी हा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या हात जमीन समांतर 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 1 धाव संघाला आणि एकूण धावफलकात वाढ होईल. धावफलकात धावा येतात त्या 20च्या घरामध्ये. पुन्हा एकदा सोयर. हा सोयर चेंडू आला ना की मला लगेच आठवण होते अर्थात मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी कधीच सोयर चेंडू फेकला नाही. हे योगदान आहे आणि इथे यष्टीचा वेध घेण्यात आला. या चेंडूवर फलंदाज बाद. जागतिक क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलात नो बॉल न फेकणारे 5 गोलंदाज तुम्हाला मी निश्चित नाव देईन. कपिल देव निकंज ज्याने खूप मोठं क्रिकेट, फलंदाज बाद आहे. त्यानंतर निश्चितच आपण पाहिलं तर इम्रान खान माजी पंतप्रधान पाकिस्तान ज्याने कधीही नो बॉल फेकलं नाही. हे देखील योगदान तुम्हाला नेहमी पाहायला मिळालं. दरम्यान जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी हातात चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. सन्माननीय प्रल्हादजी म्हात्रे सर या ठिकाणी आले. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. प्रल्हादजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण यायचं आहे. जाऊया मैदानाकडे. 22 धाव धावपलकडे शेवटचं चेंडू इथे पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण येथे 1 धावीचं योगदान आणि खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा मुरवाई संघाने तब्बल 23 धावा या धावपलकडे आल्या. प्रल्हादजी म्हात्रे सरांचा इथे सन्मान केला जातो. आमच्या कमिटीच्या माध्यमातून पुष्पगुच्छ मी सन्मानित करत आहोत. अमूल्य वेळ देऊन आपण आलात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 24चं लक्ष आहे कार्तिक इलेव्हन या संघासमोर. प्रतिषटक आपण पाहिलं तर 8ची सरासरी. जसं मी मगाशी सांगत होतो की कपिल देव निकन्स, डेनिस लिली ऑस्ट्रेलिया, त्याचबरोबर इम्रान खान, इयन बॉथम आणि लान्स गिब्स वेस्ट इंडिज या 5 गोलंदाज होऊन गेले ज्यांनी कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉल फेकले नाही. हे खरं तर निश्चितच प्रत्येक गोलंदाजासाठी महत्त्वाचं आहे. तर खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होईल. 24चं लक्ष कार्तिक इलेव्हन संघासमोर ठेवलं आहे. मुरुई संघासमोर काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर याचं धावतं समोर जाण्यासाठी ज्याने आपण पाहिलं की खूप चांगलं अलिबाग तालुक्यामध्ये त्यांनी हिंदी समालोचन रायगड जिल्ह्यामध्ये दिले ते सुभाष वळे सर, मॅनपरम खंडाळा यांचा आवाज ऐकूया आणि जाऊया नाणेफेक कक्षामध्ये जिथे नाणेफेक संपन्न होईल ती पी स्क्वेअर नाईट रायडर्स विरुद्ध साईराज डायनामोज या 2 संघामध्ये. चला दोन्ही संघांनी यायचं आहे. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सर. यावेळी आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये आहोत. दोन्ही संघाचे संघनायक माझ्या समवेत आहेत. एका बाजूला नाईट रायडर्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साईराज डायनामोस. दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतोय. कोण बोल? मी बोलतो. तर यावेळी मात्र साईराज डायनामोस संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. नक्कीच संघाचे संघनायक पवन माझ्या समवेत आहेत. नक्कीच पवन आपल्या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. तर आपला निर्णय काय असेल थोडक्यात सांगायचा आहे? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करत असताना साधारण विरोधी संघाला कितपत रोखशील किंबहुना हे मैदान कसं वाटतंय तुला? मैदान छान आहे. 20-25 पर्यंत आम्ही रोखवायचं हे करू. फक्त 20-25? क्या बात आहे. का आत्मविश्वास आहे. नक्कीच तुझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा. माझ्या समेत त्यांचा विरोधी संघाचा संघमालक अर्थात नाईट रायडर्स संघाच्या वाट्याला मात्र फलंदाजी आलेली आहे. विरोधी संघाने आव्हान दिलं की तुम्हाला 20-25 धावांवरच थांबू. तर तुझी काय स्ट्रॅटेजी असेल किंबहुना तुमचं काय प्लॅनिंग असेल? जेवढं जास्तीत जास्त धावा करता येईल तेवढं आमचे करू. आमच्याकडे फलंदाजी खूप चांगल्या प्रकारची आहे. खालपर्यंत आमचे चांगले बॅट्समन आहेत. क्या बात आहे. नक्कीच याची मात्र आपण पाहिलं तर बॅटिंग लाईन खालपर्यंत म्हणजे खालच्या लेवलपर्यंत चांगली आहे. जेणेकरून नक्कीच जरी समोरचे फलंदाज बाद झाले तरी शेवटपर्यंत आपल्याला मैदान इथे मात्र नक्कीच धावफलक मात्र खेळतं दिसेल. पुन्हा एकदा दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देऊया. वेलकम. रमेशजी पटेल सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी आलात. आपण आमच्या कमिटीच्या माध्यमातून आपला सन्मान इथे केला जाईल कारण क्रिकेटवरची आवड. दरम्यान या ठिकाणी आज सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला अडवलंय. तर रमेशजी पटेल सरांचा इथे सन्मान केला जातोय आमच्या कमिटीच्या माध्यमातून. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सर. पुन्हा एकदा मान्यवरांचं खूप आभार. यावेळी मैदानात सुरू असताना सामना एका बाजूला कार्तिक इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला मरुवाई पिंपलबाट. कार्तिक इलेव्हन मरुवाई पिंपलबाट या संघाने सर्वप्रथम फलंदाजी करत असताना
23 धावा उभारल्या आणि 24 धावांचं एक सोपं आव्हान कार्तिक 11 संघासमोर ठेवलेलं आहे. हे आव्हान कशा रीतीने कार्तिक 11 संघ पूर्ण करेल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी स्वतः सुभाष वेले आपल्याला घेऊन चालतो आपल्या राष्ट्रीय भाषेत. धावसंख्या आता 8. तो नमस्कार दोस्तों, फिर से एक बार सभी को सुभाष वेले का प्यार भरा नमस्कार. तो यहाँ मैच शुरू हो चुकी है. इस बीच बल्लेबाज थोड़े से फिसल गए हैं और इसी का फायदा फील्डिंग करने वाले टीम ने लिया और बल्लेबाज को आउट किया. सुशांत जर्सी नंबर 1 मैदान के बाहर. बैड लक रहा उनका, थोड़े से स्लिप हो गए. कोई बात नहीं, ऐसा होता है अक्सर. इस बीच पहले ओवर जारी. 8 रन. यहाँ पेन से बिलोंग करने वाले 2 अंपायर बहुत ही बखूबी से अंपायरिंग करते हुए. फिर से एक बार रितेश स्ट्राइक एंड पर आड़े बल्ले से खेला, बहुत ही दमदार स्ट्रोक, बैकफुट पर गए, रूम बनाई और गेंद को पहुंचाया 4 रन के लिए. 12 रन जो टारगेट है वो काफी कम है. जीतने के लिए 24 रनों का लक्ष्य है. आधा लक्ष्य पूरा हो चुका है. इस बीच बैकफुट पर जाकर फिर से एक बार गेंद को खेल दिया है बैक टू बॉलर. इस बीच अच्छा कमबैक किया गेंदबाज ने. फुल टॉच गेंद, अंपायर का इशारा नो, और एक रन जरूर मिलेगी 22 के रूप में. और रनों की संख्या 2 से बढ़ती हुई रनों की संख्या जहां पहुंची है 14. इस बीच अच्छा स्ट्रोक लगाया, अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं. रितेश यादव कार्तिक 11 के ये टीम के कप्तान है खुद, और कप्तानी भरी पारी खेलते हुए. इस बीच कोई रन नहीं. रनों की संख्या हो चुकी है 14. 8 गेंदों में 10 रनों की जरूरत. तो ये मैच अभी भी बरकरार है और मैच रोमांचक होगी, इसमें कोई डाउट या संदेह नहीं. 8 गेंदें और 10 रनों की जरूरत. रितेश यादव यहां स्ट्राइक एंड पर. रितेश यादव बहुत ही बढ़िया स्ट्रोक हो. इस बीच बल्लेबाज को चका के गेंद बाउंड्री के बाहर. बहुत ही अच्छी कोशिश की, आखिरी वक्त तक कोशिश की, लेकिन गेंद को लपक नहीं पाए. गेंद बाउंड्री के बाहर. 4 रनों का इजाफा मिलेगा. रनों की संख्या 18. 7 गेंदों में यहाँ 6 रनों की जरूरत. इस बीच फिर से एक बार एक डॉट गेंद आई. हालांकि बहुत खूबसूरती से खेला था, बखूबी से खेला था, लेकिन कोई रन नहीं. इस बीच इक्वेशन आया है 6 गेंदों में. 6 गेंदों के ऊपर दोस्तों 6 रनों की जरूरत. हर गेंद के पीछे 1 रन यहां बनाने होगी. तो मैच बहुत ही शानदार परिस्थिति में आ चुका है. दोनों तरफ बराबर आग लगी है. तो जरूर यहां दोनों को अच्छी मेहनत करनी होगी, अच्छा खेल यहां दिखाना होगा. 6 गेंदों में 6 रनों की जरूरत. एक तरफ कार्तिक 11 जो बल्लेबाजी कर रही है, और फील्डिंग करने वाली टीम यहां मरुआई पिंपल भाट. मरुआई पिंपल भाट ने 23 रन बनाए थे और 24 रनों का लक्ष्य विरोधी टीम के आगे रखा था. तो इस बीच 6 गेंदों में 6 रनों की जरूरत. 1 रन तो आई. 5 गेंद और 5 रन. गेंदबाज आए हैं यहां आखिरी ओवर के लिए, जिनका नाम यज्ञ. क्या बात है. रूपेश घरत, बहुत ही शानदार गेंदबाजी. 4 गेंदें और 5 रनों की जरूरत. लेकिन यहां कमाल कर दिया नितिन ने, पूरा माहौल बदल दिया. इस बीच जीतने के लिए मात्र 1 रन की जरूरत 3 गेंदों में. और इसी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम यानी कि कार्तिक 11 इस मैच में जीत चुकी है. जीतने वाली टीम का बहुत सारा अभिनंदन. तो बहुत ही बढ़िया क्रिकेट का टूर्नामेंट यह चेन्नई करंडक 2025. बहुत ही बड़ी संख्या में यहाँ दर्शक मौजूद है. या दरम्यान